नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान विभाग दुसरा याच्यामधील पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान या लेसनचा 5वा सेशन. याच्यापूर्वी आपण 4 सेशन पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये मूल पेशींपासून ते बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून कशाप्रकारे डॉलीशिप म्हणजेच क्लोनिंगच्या माध्यमातून कशाप्रकारे डॉलीशिपची निर्मिती झाली इथपर्यंतचा प्रवास आपण बघितलेला आहे. आता आपण पाहूया की श्वेतक्रांती म्हणजे काय, त्याच्यासाठी कोणी जास्त प्रयत्न केले. म्हणजे आपण बघतो अमूल हा ब्रँड आजकाल आपल्याकडे आईस्क्रीम किंवा अमूल दही, अमूल दूध, अमूल चीज, अमूल बटर अशा प्रकारचे विविध उत्पादने आपण दुधापासून बनवलेली बघतो. याचं सर्व श्रेय जातं ते म्हणजेच श्वेतक्रांतीचे जनक ज्यांचं नाव आहे वर्गीस कुरियन. डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी अशा प्रकारे गुजरात येथील आनंद ह्या जिल्ह्यामध्ये आनंद मिल्क युनियन लिमिटेड म्हणजेच अमूल याचे अध्यक्षर आपण घेतली तर AMUL असा होतो, याची निर्मिती केली. त्याच्यानंतर नीलक्रांती म्हणजे समुद्राविषयी जी क्रांती आहे त्याला नीलक्रांती असं म्हटलं जातं, किंवा हरित क्रांती म्हणजे डॉक्टर स्वामीनाथन आणि बोरलॉग यांनी या हरित क्रांतीमध्ये सर्वात जास्त मेहनत घेतलेली आहे, त्यांचं सर्वात जास्त योगदान तिथे आहे. तर ती कशा प्रकारे झाली याच्याविषयी आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी इथे बघूया आपण घनसेंद्रिय टाकाऊ पदार्थांवर प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार करतानाही मोठ्या प्रमाणावर सूक्ष्म जीवांचा वापर केला जातो. आता हे कंपोस्ट खत म्हणजे काय ते आपण सूक्ष्म जीवशास्त्र म्हणजेच मायक्रोबायोलॉजी या लेसनमध्ये पाहिलेलं आहे आधीच्या लेसनमध्ये, आणि कंपोस्ट खताची निर्मिती कशी करतात ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. नवीन जैवतंत्र पद्धतीमध्ये जैव उपाययोजना, जैव कीटकनाशके, जैव खते, जैव संवेदके इत्यादींचा समावेश होतो. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी जैव हा शब्द वापरतो म्हणजे बायोलॉजिकल, बायो म्हणजे त्याचा अर्थ आपण इथे रसायनांचा वापर करत नाही. रसायनांचा वापर केल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा गंभीर परिणाम होतो. म्हणून अशा प्रकारे सेंद्रिय जी खत निर्मिती केली जाते त्याच्यामध्ये जैव कीटकनाशके वापरली जातात किंवा जैव खते वापरली जातात किंवा जैव संवेदके म्हणजे बायोलॉजिकल हे पार्ट वापरले जातात. कोणत्याही प्रकारची आर्टिफिशियल रसायनं वापरली जात नाहीत. जैव उपाययोजना म्हणजे वनस्पती व सूक्ष्मजीवांसारख्या सजीवांचा वापर करून पाणी, सांडपाणी किंवा प्रदूषित जमीन यांच्यातील विषारी रसायने आणि प्रदूषके नष्ट करणे किंवा शोषून घेणे होय. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा जैव उपाययोजना करत असतो म्हणजे बायोलॉजिकल उपाय आपण करत असतो त्यावेळेला वनस्पती आणि सूक्ष्मजीवांसारख्या सजीवांचा वापर करत असतो. कोणत्याही प्रकारच्या रसायनांचा वापर करत नाही आणि त्याच्यापासून सांडपाणी किंवा प्रदूषित जमीन यांच्यामधील विषारी रसायने आणि प्रदूषके नष्ट करण्याचा प्रयत्न आपण ह्या जैव योजनेद्वारे करत असतो. यासाठी वनस्पतींचा वापर करण्यात आल्यास त्यास फायटो रेमेडिएशन असे म्हणतात. जैव उपाययोजनेची काही उदाहरणं आपल्याला पुढे दिसतात बघा. सुडोमोनास नाव लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या विषाणूंची नावं आपल्याला एक्झाम मध्ये MCQs मध्ये विचारली जाऊ शकतात. तर सुडोमोनास हे जीवाणू प्रदूषित पाणी आणि जमीन यातील हायड्रोकार्बन आणि तेलासारखी प्रदूषके वेगळी करण्यासाठी उपयोगी ठरतात. लक्षात घ्या की जमीन आणि पाणी याच्यामध्ये जे असलेले हायड्रोकार्बन जे आहेत आणि तेल याच्यासारखी प्रदूषके वेगळी करण्याचं काम हा सुडोमोनास जीवाणू करत असतो. टेरिस व्हिटाटा ही नेचे जातीतील वनस्पती जमिनीतून आर्सेनिक धातू शोषून घेते. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आर्सेनिक धातू हा कॅन्सर कॉझिंग आहे, याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. तर हा असा डेंजरस धातू जो आहे, मूलद्रव्य जे आहे, तो टेरिस व्हिटाटा ही नेचे जातीतील वनस्पती त्याला शोषून घेत असते. भारतातील जनुकीयदृष्ट्या उन्नत मोहरीची एक जात सेलेनियम खनिज मोठ्या प्रमाणात शोषून घेते. लक्षात घ्या की भारतामध्ये जनुकीयदृष्ट्या उन्नत मोहरीची एक जात आहे जी सेलेनियम, हे सुद्धा डेंजरस असं मूलद्रव्य आहे, ते खनिज मोठ्या प्रमाणात शोषून घेत असतं. सूर्यफूल हे युरेनियम, आपल्याला म्हणजे युरेनियम हा किरणोत्सारासाठी वापरला जातो. व आर्सेनिक बद्दल मी याच्या पूर्वी सांगितलेलं आहे, तर शोषून घेण्याचं काम करतो. डिनोकोकस रेडिओडरन्स हा जीवाणू सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक जीव आहे. त्याच्या जनुके बदल करण्यात आले असून अणुकचऱ्यातील किरणोत्सार शोषून घेण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आपल्याला माहित आहे की ॲटॉमिक रिएक्टर्स आजकाल आपली इलेक्ट्रिसिटीची गरज भागवण्यासाठी वापरले जातात. तर ह्याच्यापासून जो अणुकचरा निर्माण होतो त्याच्यापासून किरणोत्सार शोषून घेण्यासाठी डिनोकोकस रेडिओडरन्स अशा प्रकारचा जीवाणू वापरला जातो. अल्फा गवत, 3 पाती गवत आणि राय यांसारख्या गवतांच्या प्रकारांचा उपयोग वनस्पतीद्वारा उपाययोजनेसाठी करतात. म्हणजे अशा प्रकारची गवत अल्फा आहे किंवा 3 पाती गवत आहे किंवा राय
यांच्या सगळ्या अवतांचा प्रकारचा उपयोग वनस्पतीद्वारा उपाययोजनेसाठी वेगळ्या ठिकाणी केला जातो. आता पहा, समुद्रावरील तेल गळतीची स्वच्छता. तेलाच्या टँकरमधून गळती झाल्यास सागरी जीवसृष्टीवर विपरीत परिणाम होतो. म्हणजे ज्याला माहिती आहे आपल्याला ऑक्सिजन त्याच्यामध्ये सोल्युबल होत नाही मध्ये तेलाचा तवंग आल्यामुळे. मग आता काय केलं जातं तर भराभर वाढ होणारे तैलजन्य पदार्थ पचविणारे म्हणजे डायजेस्ट करणारे जीवाणू वापरून अत्यंत स्वस्त दरात व पर्यावरणाला बाधा न होऊ देता समुद्राची स्वच्छता करणे आता शक्य झालेले आहे. मग याचा शोध कोणी लावला तर जन्माने भारतीय असलेले परंतु अमेरिकन नागरिक असलेले वैज्ञानिक आनंद मोहन चक्रवर्ती यांनी अशा या जीवाणूंचा शोध लावलेला आहे. म्हणजे अमेरिकन नागरिक आहेत परंतु ते ओरिजिन त्यांचं भारतीय आहे. साहजिकच त्यांच्याकडे म्हणजे आनंद मोहन चक्रवर्तींकडे या शोधाचे श्रेय जाते आणि याच्यामुळे तेल गळती झालेली आहे जी स्वच्छ आपण करू शकतो. नाहीतर मेकॅनिकली म्हणजे मशीन लावून अशा प्रकारचं तेल गळती झालेलं पाणी आपण काढू शकत नाही. आता पहा, कृषी विकासातील महत्वाचे टप्पे. याच्यामध्ये आपण बघणार आहोत हरित क्रांती म्हणजेच ग्रीन रिव्होल्यूशन. तुम्हाला बाजूच्या पिक्चर मध्ये बघा 2 फोटोज दिसत आहेत. त्याच्यामध्ये पहिले आहे डॉक्टर M.S. स्वामीनाथन आणि डॉक्टर नॉर्मन बोरलॉग. 20व्या शतकाच्या सुरुवातीला, आता हे 21वं शतक चालू आहे, लोकसंख्या वाढीचा भस्मासूर जाणू लागला. अपुऱ्या व निकृष्ट अन्नामुळे त्याचा चटका सर्वच देश अनुभवत आहे. म्हणजे अपुरं आपल्याला जे अन्न हवंय ते आपण फुलफिल करू शकत नाही आणि अन्न जे आहे ते चांगल्या प्रकारचं नसतं म्हणजे निकृष्ट असतं. त्यात प्रामुख्याने अविकसित व विकसनशील देश होरपळून निघाले होते. कमी शेतजमिनीत जास्तीत जास्त धान्य उत्पादन करण्याच्या पद्धतींना एकत्रितपणे हरित क्रांती म्हणतात. म्हणजे जमीन कमी अवेलेबल आहे म्हणून जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळवता येईल याचा जो विचार केला जातो त्याला हरित क्रांती असं म्हणतात. म्हणजे ग्रीन रिव्होल्यूशन असं म्हटलं जातं. गहू व तांदूळ यांची सुधारित छोटी जात, खते व कीटकनाशकांचा सुयोग्य वापर व जलव्यवस्थापन या सर्व गोष्टींमुळे अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ होऊन फार मोठी जनसंख्या उपासमारीतून वाचली. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की आता उपासमार व्हायला लागली होती, लोकसंख्येचा भस्मासूर वाढत होता. मग अशा वेळेला खतांचा किंवा कीटकनाशकांचा सुयोग्य वापर आणि जलव्यवस्थापन करून चांगल्या प्रकारे पीक घेतलं जाऊ लागलं आणि उपासमारीतून बऱ्याच लोकांची सुटका झाली. आता हरित क्रांतीमध्ये डॉक्टर नॉर्मन बोरलॉग अमेरिका व डॉक्टर M.S. स्वामीनाथन हे भारतीय यांचे योगदान यासाठी फार महत्वाचे आहे. डॉक्टर M.S. स्वामीनाथन आणि डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांना हरित क्रांतीचे जनक म्हणजेच फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन असं म्हटलं जातं. आता पहा, विविध पिकांच्या नवनवीन प्रजाती संशोधनाच्या माध्यमातून निर्माण करण्यासाठी संपूर्ण देशात विविध संशोधन संस्था. आता या संस्था कोणकोणत्या आहेत किंवा प्रयोगशाळा कोणकोणत्या आहेत तर बघा, भारतीय कृषी संशोधन संस्था दिल्लीला आहे जिला IARI असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर म्हणजे IARI म्हणजेच काय तर इंडियन ॲग्रो रिसर्च इन्स्टिट्यूट. लिंबूवर्गीय राष्ट्रीय संशोधन केंद्र ICAR किंवा CCRI याला म्हटलं जातं व त्यांच्या विविध शाखा. आता भारतीय विज्ञान संस्था IIS, राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था सोलापूर अशा विविध संस्थांचा यामध्ये समावेश होतो. आता आपल्याला इंटरनेट माझा मित्रमय या टॉपिक मध्ये राज्य स्तरावरील तसेच राष्ट्रीय स्तरावरील जैवतंत्रज्ञान संदर्भातील विविध संस्था आणि त्यांच्या कार्याची माहिती मिळवायची आहे आणि त्यांच्या कार्याचे तक्ते बनवायचे आहे. त्याचप्रमाणे भारतात आपण बघतो जया, कोलम किंवा भडस अशा वेगळ्या प्रकारच्या तांदळाच्या जाती आढळतात. त्या कोणकोणत्या जाती आहेत त्यांचा व्यवस्थित तक्ता आपल्याला बनवायचा आहे म्हणजे आपल्याला ती माहिती मिळवायची आहे. आता पाहूया आपण श्वेत क्रांती. श्वेत म्हणजे सफेद म्हणजेच धवल क्रांती म्हणजे व्हाईट रिव्होल्यूशन. दूध दुभत्याच्या बाबतीत भारतातील काही भाग सधन होते पण त्यातून मिळणारी उत्पादने सर्वदूर वापरासाठी पुरेशी पडत नव्हती. सहकाराच्या म्हणजे कोऑपरेटिव्ह चळवळ जी असते आणि जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुग्धोत्पादन हा केवळ जोडधंदाच नव्हे म्हणजे याला पूर्वी पूरक शेती बरोबरच पूरक धंदा म्हणून त्याचा वापर केला जायचा, परंतु आज हे मेन ऑक्युपेशन झालेलं आहे. तर हा एक संपूर्ण व्यवसाय होऊ शकतो हे डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी दाखवून दिले. गुजरात राज्यातील आणंद येथील सहकारी दुग्धोत्पादन ही चळवळ त्यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की अमूल जो ब्रँड आहे तो डॉक्टर वर्गीस कुरियन यांची देण आहे. आता आपल्याला माहिती आहे अमूल म्हणजेच काय तर ही आनंद मिल्क युनियन लिमिटेड याची अध्यक्षर आहेत AMUL आणि अशा प्रकारे त्यांचा ब्रँड तयार झालेला आहे. आता अमूलच्या बाबतीत आपण बघतो की अमूल चीज, अमूल बटर किंवा अमूल दूध, अमूल लस्सी अशा वेगळ्या प्रकारची उत्पादनं आपण अमूलची बघत आहोत. ही सर्व दुग्धजन्य उत्पादनं आहेत आणि सहकारी तत्वावर अशा प्रकारची डेअरी गुजरात येथे चालू आहे.
आता पहा नील क्रांती. आता नील क्रांती हा शब्द समुद्राशी म्हणजे मरीनशी संबंधित आहे. नील क्रांती म्हणजेच पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे. पूर्वी आशियाई देशात शेततळे व त्यात वाढणारे मासे पुष्कळ प्रमाणात आढळतात, पण केवळ मासे, कोळंबी इत्यादींपर्यंत न थांबता इतर प्राणी वनस्पती यांचा सुद्धा विचार होत आहे. म्हणजे त्याला नील क्रांती असं म्हटलं जातं. म्हणजे पूर्व आशियाई जे देश आहेत त्याच्यामध्ये शेततळ्यामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये समुद्राचं पाणी सुद्धा आतमध्ये घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये कोळंबी किंवा प्रॉन्स किंवा सोट किंवा इतर प्रकारचे मासे जे आहेत त्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं आणि तेच एक्सपोर्ट सुद्धा केलं जातं. भारत सरकारने नीलक्रांती मिशन 2016 या कार्यक्रमाद्वारे मत्स्य व्यवसायास अधिकाधिक प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढीचा संकल्प सोडलेला आहे. म्हणजे 2016 मध्ये हे मिशन चालू झालं आणि त्याच्यामध्ये मत्स्य व्यवसायास त्यांनी अधिकाधिक प्रोत्साहन देऊन जास्तीत जास्त उत्पादन कसं करता येईल याच्याकडे लक्ष दिलं. यासाठी 50% पासून 100% पर्यंत सरकारी अनुदान उपलब्ध होत आहे. म्हणजे सबसिडीज मिळत आहेत. समुद्र अथवा तलाव येथे मोठ्या प्रमाणावर मत्स्य शेती शक्य आहे. रोहू, कटला यांसारखे गोड्या पाण्यातील मासे अथवा कोळंबी, शेवंडे यांसारखे खाऱ्या पाण्यातील उत्पादने आता मोठ्या प्रमाणावर घेतली जाऊ लागली आहेत. जे रोहू आणि कटला आपण बघतो गावागावामध्ये अशा प्रकारची तळी आहे, त्या तळ्यामध्ये या माशांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं आणि हा एक मोठा उद्योग आता नावारूपास येत आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगितलं की शेवंड नावाची जी कोळंबी आहे ती आपण एक्सपोर्ट करतो. म्हणजे आपले कोळी बांधव अशा प्रकारची कोळंबी पकडतात आणि ती बाहेरच्या देशात सप्लाय करतात. त्याच्यामुळे विदेशी जे चलन आहे ते आपल्याकडे येऊ लागलेलं आहे. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, श्वेतक्रांती आणि नीलक्रांती याच्याविषयी आपण बोललेलो आहोतच. तर श्वेतक्रांतीमध्ये म्हणजे दुधाचे उत्पादन कसे तयार केले जाते याच्याविषयी पहिल्या इमेजमध्ये आपल्याला दिसतंय. तर नीलक्रांतीमध्ये मत्स्य व्यवसाय किंवा कोळंबी कशा प्रकारे काढली जाते, ती कोळंबी म्हणजे शेवण तुम्हाला दाखवलेली आहे आणि अशा प्रकारचे मासे आपण एक्सपोर्ट करत असतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या सेशनमध्ये हरित क्रांती म्हणजे काय, डॉक्टर एम स्वामीनाथन किंवा नॉर्मन बोरलॉग आणि यांच्याविषयी आपण माहिती बघितली. त्यांनी हरित क्रांतीसाठी कशा प्रकारे मदत केली, अन्नधान्याचा साठा पुरेपूर होण्यासाठी त्यांचं योगदान फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर श्वेतक्रांती डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी कशा प्रकारे सहकार चळवळीतून दुग्धोत्पादन वाढवलं आणि ते टिकून दूरवर पोहोचवण्यासाठी मदत केली आणि त्याच्यामुळे आपण आजकाल दुधाचे वेगळे ब्रँड बघत आहोत. त्याच्यानंतर नीलक्रांती याच्यामध्ये आपण कशा प्रकारे मत्स्योत्पादन करून ते बाहेरच्या देशामध्ये किंवा आपल्या देशामध्ये सुद्धा त्याला डिस्ट्रीब्युशन करत असतो आणि सेंद्रिय खत म्हणजे घनकचरा वापरू ह्याच्यावर ट्रीटमेंट कशा प्रकारे सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने केली जाते याविषयी सखोल माहिती मिळवली. धन्यवाद.